मी दिसायला खूप सुंदर होते म्हणून माझ्या अरबी मालकाने मला 2 कोटी रुपयांची ऑफर दिली। माझे लग्न झाले होते पण 2 कोटी रुपये ऐकून माझी नियत बदलू लागली आणि नंतर मी मालकाकडून 2 दिवसांचा वेळ मागवून घेतला आणि विचार करू लागले की एवढे पैसे मी कितीही कष्ट केले तरी आयुष्यभर कमावू शकणार नाही, त्यामुळे मी मालकांची ऑफर कबूल केली। पण पहिल्याच रात्री माझे भान हरपले जेव्हा मालकाने मी रात्रभर शांतपणे झोपू शकले नव्हते। डोळे बंद केल्यावर मला पैशांचे बंडलच बंडल दिसत होते आणि डोळे उघडले तर छतावरचा जुना फॅन आणि समोरचा तोच जुना टीव्ही दिसू लागला। तो फॅन एवढा जुना झाला होता की खूप हळूहळू चालत होता आणि त्यामुळे मी घामाने पूर्ण भिजले होते। मी पटकन उठून बसले आणि माझ्या शेजारी झोपलेल्या नवऱ्याकडे पाहिले, जो एवढा घामाने भिजलेला असतानाही शांतपणे झोपलेला होता। कालपर्यंत तर मी सुद्धा थकव्यामुळे एवढ्या गरमीत झोपले होते, पण जी घटना आज माझ्यासोबत घडली होती त्याने माझी झोपच उडाली होती। मी माझ्या अरबी मालकाला 2 दिवसाची मुदत मागितली होती आणि घरी आले तेव्हा सतत हाच विचार माझ्या डोक्यात फिरत होता की आता मी काय करू आणि काय नको। 2 कोटी ही काय छोटी रक्कम नव्हती, खूप मोठी रक्कम होती। माझ्या सगळ्या अडचणी या मालकाच्या पैशातून दूर होऊ शकल्या असत्या, पण या 2 कोटीच्या बदल्यात जी गोष्ट त्यांनी मला मागितली होती ती देखील छोटी नव्हती, खूप मोठी होती। कारण मी एक विवाहित स्त्री होते आणि मी कसं काय त्यांच्यासोबत ते सगळं करू शकत होते, ज्याच्या बदल्यात तो मालक मला 2 कोटी रुपये देत होता। पण दुसऱ्याच क्षणी माझ्या मनात आमच्या गरिबीचा विचार येऊ लागला। मी मालकाला म्हणाले होते की मला 2 दिवसांची मुदत हवी आहे। ते म्हणाले, मी तुला 2 दिवसापेक्षा जास्त वेळ देऊ शकणार नाही, तू मला 2 दिवसात उत्तर दे। मी मान हलवली आणि घरी आले। घरी आल्यापासून माझ्या डोक्यात मालकांचेच विचार होते। मी एका फॅक्टरीमध्ये जॉब करत होते, तिथे लहान मुलांची खेळणी तयार केली जात होती आणि मी त्या महिलेंवर सुपरवायझरचे काम करत होते, ज्या महिला तिथे काम करत होत्या। खरतर तिथे माझ्या अगोदरही 2 महिला सुपरवायझर म्हणून काम करत होत्या, पण मालक माझ्याशी जेवढ्या नम्रतेने आणि प्रेमाने वागायचे, बाकीच्यांशी त्यांची वागणूक तशी नव्हती। ते इतर कामगारांशी कठोरपणे बोलत असे। मी गेल्या 6 महिन्यांपासून तिथे काम करत होते आणि या दिवसात मालकांनी माझ्यावर खूप दयाळूपणा दाखवला होता की मी स्वतः आणि ऑफिसमधील इतर कर्मचारीही आश्चर्यचकित होते। तिथल्या महिला मला नेहमीच म्हणत होत्या की आम्ही गेल्या 3 वर्षांपासून इथे काम करतो, पण मालकांनी आमचा पगार कधीच वाढवला नाही आणि तुला इथे नोकरी करून फक्त काहीच महिने झाले तरच त्यांनी तुझा पगार सुद्धा वाढवला आणि तुला बोनस देखील दिला, तू नेमकं असं वेगळं काय काम करते? मालक माझ्याशी एवढे प्रेमाने का वागत होते ते मलाही समजत नव्हते। एक महिला म्हणू लागली की मालकाला फक्त या मुलीच्या सौंदर्याची आवड आहे आणि म्हणूनच तिच्यावर अशी दया आणि प्रेम दाखवले जात आहे, नाहीतर या मुलीत दुसरा तर काहीच गुण नाही। त्या महिलाचे बोलणे ऐकून मला खूप राग आला होता, म्हणून मी तिला रागात म्हणाले, तू तोंड सांभाळून बोल, जर मालक मला एवढा मान देत असतील तर मालकांना जाऊन विचार, मला दोष देण्याची काहीच गरज नाही। मी हे मोठ्या आवाजातच म्हणाले होते। त्या महिला माझ्याशी भांडू लागल्या, स्टाफमधील बरेच लोक तिथे जमा झाले होते आणि शेवटी हे प्रकरण मालकापर्यंत गेले। जेव्हा मालकांनी मला या सर्व गोष्टीमागचं कारण विचारलं, तेव्हा संकोच किंवा लाज न बाळगता मी मालकाला त्या महिला तुमच्याबद्दल काय बोलत होत्या ते सर्व सांगितले। हे सर्वांसमोर सांगितल्यावर मालकांची नजर सर्व महिलांवर खेळली आणि मालकांची ही वृत्ती पाहून त्या महिलांनाही लाज वाटली। मालक रागानेच म्हणाले, या फॅक्टरीचा मालक मी आहे, माझी इच्छा मी कोणाचाही पगार वाढवेल किंवा कमी करेल। कोणाच्याही चारित्र्यावर बोट ठेवणाऱ्या तुम्ही कोण आहात? मालकांचा राग पाहून सगळ्याच महिला शांत झाल्या होत्या। मालक म्हणाले, भविष्यात कोणी अशा गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला नोकरीवरून काढून टाकेन। मालकांची धमकी कामी आली आणि माझा जीवही भांड्यात पडला। पण हा माझा सगळ्यात मोठा गैरसमज होता, कारण काही महिन्यानंतर जेव्हा हकीकत माझ्यासमोर आली तेव्हा मी गोंधळात पडले। एक दिवस मालक मला म्हणाले की फॅक्टरी बंद झाल्यावर तू माझ्या ऑफिसमध्ये ये, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे। मालकाचे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटलं, जर सगळे कामगार सुट्टी झाल्यानंतर इथे थांबत नव्हते तर मी एकटी इथे का थांबू?
कारण मालकांची ही ऑर्डर फक्त माझ्या एकटीसाठीच होती. सुट्टी झाल्यानंतर सगळ्या महिला निघून गेल्या आणि दुसरे कामगार देखील निघाले होते. पण मालक मात्र आरामशीर आपल्या ऑफिसमध्ये बसलेले होते. मी थोडंसं दार उघडलं आणि दारातूनच त्यांना म्हणाले की, काय काम आहे ते सांगा, नाहीतर मला देखील सुट्टी द्या. मालकांनी मला आत येण्याचा इशारा केला तशी मी दारातून आतमध्ये गेले. हातातील घड्याळाकडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेऊन मालकांसमोर खुर्चीत बसले. पण मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा मालक माझ्याशी काहीच बोलले नाही, ते फक्त एकटक माझ्याकडे बघून हसत होते. त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच विचित्र होता, त्यामुळे माझ्या मनात खूप वाईट विचार येत होते. पण नंतर मालक जे काही म्हणाले ते ऐकून मी थक्क झाले. मालक मला म्हणाले की, खरंच तू दिसायला खूपच सुंदर आहेस, तुला पाहून तर माझं मन खुश होतं. माझ्या मालकांचं अशा प्रकारचे बोलणे ऐकून मी त्यांच्याकडे एक विचित्र नजरेने पाहिले. ते शर्मिंदा होण्याऐवजी माझ्याकडे बघून हसतच होते. मी म्हणाले, माझ्याशी असं बोलताना तुम्हाला लाज नाही वाटत का? मला तुमच्या इथे नोकरी करायची नाही. तशी पण मी एवढा वेळ तुमची इथे वायफळ बडबड ऐकू शकत नाही. माझा नवरा घरी पोहोचला असेल आणि माझी वाट पाहत असेल. माझं बोलणं ऐकून मालकांनी माझ्याकडे आश्चर्याने बघितलं आणि म्हणाले, काय तुझं लग्न झालेलं आहे का? मी म्हणाले, हो. हे उत्तर ऐकून मालकांच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारची शांतता पसरली होती. पण काही वेळानंतर त्यांनी मला विचारलं की, जर तुझा नवरा आहे आणि तो जॉब करतो तर मग तू का नोकरी करतेस? मी म्हणाले, माझ्या नवऱ्याचा पगार खूपच कमी आहे, म्हणून त्यांना हातभार लावण्यासाठी मी नोकरी करते. आम्ही दोघेही कमावतो तेव्हाच आमचं घर चालतं. माझं बोलणं ऐकून मालक म्हणाले, ठीक आहे, आता तू जाऊ शकतेस. तुला जर माझ्या कुठल्याही गोष्टींचं वाईट वाटलं तर मी तुझी माफी मागतो. उद्यापासून तू ड्युटीवर ये. मालक खूप नाराज होऊन हे सर्व म्हणत होते. मी उठून त्यांच्या ऑफिसच्या बाहेर निघून गेले. मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही नोकरी करत होतो. आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं, परंतु आम्हाला मुलबाळ नव्हतं आणि आम्हाला सध्या होऊन पण द्यायचं नव्हतं. कारण आमची गरीब परिस्थिती आम्हाला बाळ ठेवण्याची परवानगी देत नव्हती. आमच्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्हाला आधी दोघांना नोकरी करून स्वतःचं घर घ्यायचं होतं आणि मगच आम्ही मुलांचा विचार करणार होतो आणि याबाबतीत आमच्या दोघाही नवरा बायकोचा एकच विचार होता. काही दिवस तर माझे मालक शांत बसले होते. काही दिवसानंतर ते मला म्हणाले की, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी लगेच तिथे त्यांना म्हणाले, तुम्हाला नेमकं माझ्याशी काय बोलायचं आहे? मालक मला म्हणाले की, मी खूप असहाय आहे आणि तू जर माझी अडचण दूर केली तर मी तुमच्या सगळ्या अडचणी दूर करू शकतो. मी त्यांना म्हणाले, मला तुमच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. पण त्यानंतर मालक जे काही बोलले ते ऐकून तर मला मोठा धक्काच बसला होता. मालक म्हणाले होते की, मी तुला आत्ताच्या आत्ता 2 कोटी रुपये देण्यास तयार आहे. पण त्या बदल्यात तुला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. ती गोष्ट एवढी साधारण नव्हती की मी लगेच होकार देईल. सुरुवातीला तर मी लगेच त्यांना नकार दिला, पण मालक मला म्हणाले की, तू मला विचार करून उत्तर दे. मी विचारात पडले कारण मालकांनी सांगितलेली रक्कम खूप मोठी होती आणि त्यामुळे आमच्या सगळ्या गरजा आणि अडचणी दूर झाल्या असत्या. म्हणून मी त्यांच्याकडे 2 दिवसांची मुदत मागितली. मी जशी उठून ऑफिसमधून बाहेर जाऊ लागले तर मागून मालक मला म्हणाले, मी 2 दिवसांपेक्षा जास्त वेळ तुला देऊ शकत नाही. तू 2 दिवसाच्या आतच मला उत्तर दे. आता मला माझ्या नवऱ्याची या गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागणार होती. आम्ही दोघं नवरा बायको एकमेकांना साथ देत आलो होतो. एकमेकांना समजून घेऊन आमची परिस्थिती सुधारण्यासाठी मनापासून मेहनत करत होतो. पण आता ज्या गोष्टीची मला माझ्या नवऱ्याकडून परवानगी घ्यायची होती ती गोष्ट छोटी नव्हती. मला 90% या गोष्टीचा विश्वास होता की माझा नवरा या गोष्टीसाठी मला नकार देईल. फक्त 10%च मला आशा होती की कदाचित माझा नवरा ही गोष्ट मान्य करेल आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न करेल. जर माझ्या नवऱ्याने ही गोष्ट मान्य केली तर आम्ही 1 वर्षातच मालामाल झालो असतो आणि चांगलं आयुष्य जगलो असतो. पण ती गोष्ट एवढी पण साधारण नव्हती की मी माझ्या नवऱ्याला ती बिनधास्तपणे म्हणू शकेल. मला खूप भीती वाटत होती की त्यांनी जर रागात येऊन माझ्या कानाखाली देऊन मला घराच्या बाहेर काढून दिले तर. कारण ही गोष्ट त्याच्या सन्मानाची होती आणि कोणताही पुरुष आपल्या इज्जतीवर अशा गोष्टी खपवून घेऊ शकत नाही.
मी विचार करत पूर्ण रात्र जागूनच काढली होती. मी फक्त हाच विचार करत होते की ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला कशी सांगू. माझ्याजवळ फक्त 2 दिवस होते आणि यातच मला निर्णय घ्यायचा होता. आमच्या कमाईपेक्षा आमचा खर्च जास्त होता आणि आम्ही दोघांनी कितीही मेहनत केली तरी आमचं स्वतःचं घर सहजासहजी होऊ शकत नव्हतं. मी फॅक्टरीमध्ये देखील याच गोष्टीचा विचार करत होते की माझ्या नवऱ्याला असं काय सांगू की तो माझी ही गोष्ट मान्य करेल. रात्री मी माझ्या नवऱ्याच्या आवडीचा जेवण बनवलं. ते पाहून त्याला खूप आनंद झाला होता आणि लगेच मला म्हणाला की एवढे शाही जेवण बनवत जाऊ नकोस. यासाठी किती खर्च येतो. या खर्चात तर आपलं 4 दिवसाचं साधं जेवण बनलं असतं आणि तू एका दिवसातच एवढं चांगलं जेवण बनवलं. मी म्हणाले, इथे पैसे वाचवले तर तिथे उपयोगी येईल असाच विचार करून आपण आयुष्यभर जगणार आहोत का? विचार न करता पैसा खर्च करणं, हवं ते खाणं, हवं ते विकत घेणं हे कधीच शक्य नाही का? माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, सगळी परिस्थिती तर तुझ्या समोरच आहे. तू म्हणते ते आपल्या नशिबात ते सर्व नाही. त्याने चपातीचा तुकडा तोडला आणि खाऊ लागला. मी विचार न करताच लगेच म्हणाले, मला एक ऑफर मिळाली आहे. जर तुम्ही मला साथ दिली तर आपण एका वर्षातच करोडपती होऊ. माझं बोलणं ऐकून त्याच्या हातातील घास हातातच राहिला आणि तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला आणि म्हणाला की तुला अशी कोणती ऑफर मिळाली आहे. मी घाबरतच त्याला सर्व हकीकत सांगितली. त्याने खूप शांतपणे माझं सर्व बोलणं ऐकून घेतलं पण जेवण मात्र तिथेच सोडून दिलं. ते पाहून तर माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. काही वेळ तो काहीच बोलला नाही, फक्त विचार करत माझ्याकडेच बघत होता. मी त्याच्या उत्तराची वाट बघत होते. समजत नव्हतं की त्याला विचारू की नको विचारू. मग मी म्हणाले, मी विचार करत आहे की उद्या मालकांना जाऊन त्या गोष्टीसाठी नकार द्यावा. माझे बोलणे ऐकून माझा नवरा माझ्याकडे बघू लागला आणि म्हणाला की तू तर मला खूप मोठ्या अडचणीत टाकलं आहे. पण जी रक्कम तुझ्या मालकांनी सांगितली आहे ती एवढी जास्त आहे की मला समजतच नाही की काय उत्तर देऊ. कदाचित तो देखील माझ्यासारखाच गोंधळलेला होता आणि काय करू आणि काय नको करू या परिस्थितीत अडकलेला होता. त्यानंतर माझा नवरा म्हणाला की ठीक आहे, तू तुझ्या मालकांची गोष्ट मान्य कर. खरं तर माझे मालक मला म्हणाले होते की मला मुलबाळ नाही आणि माझी बायको वांझ आहे. ती मला मूल देऊ शकत नाही आणि मी माझ्या बायकोला सोडू शकत नाही, कारण सगळा कारभार आणि माझी सर्व प्रॉपर्टी माझ्या बायकोच्या नावावर आहे. मालक मला म्हणाले होते की त्यांना एक सुंदर बाळ हवं आहे आणि तू खूप सुंदर आहेस. म्हणूनच यासाठी मी तुझी निवड केली आहे. त्यासाठीच मी तुझ्यावर एवढा दयाळूपणा दाखवत होतो. जर तुझं लग्न झालेलं नसतं तर मी तुझ्यासोबत लग्न करून मूल जन्माला घातलं असतं आणि तुला घटस्फोट दिलाही नसता. पण मला फक्त मुलासाठी लग्न करायचं आहे, पण तुझं लग्न झालेलं आहे. जर तुझा नवरा तयार असेल तर तो तुला घटस्फोट देईल आणि मी तुझ्याशी लग्न करेल. जसं माझं बाळ जन्माला येईल लगेच मी तुला घटस्फोट देईल आणि तुझा नवरा पुन्हा तुझ्याशी लग्न करेल. 2 कोटी ही खूप मोठी रक्कम आहे आणि या पैशामुळे तुमच्या नवरा बायकोची परिस्थिती चांगली होईल. ही ती गोष्ट होती जी माझ्या मालकांनी मला सांगितली होती. माझ्या नवऱ्याला या गोष्टीची काहीच हरकत नव्हती, म्हणून मी देखील दुसऱ्या दिवशी जाऊन मालकांना होकार दिला. आणि असंच झालं. माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला आणि मालकांनी माझ्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर मालक मला त्यांच्या घरी घेऊन गेले. मालकांची बायको खूपच सुंदर होती, पण मला पाहताच तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती मला नाईलाजाने सहन करत होती आणि मला देखील मालकांवर प्रेम नव्हतं. मला फक्त पैशांशी मतलब होते. माझ्या आणि मालकाच्या लग्नाला 2 महिने झाले होते, तेच मी प्रेग्नेंट राहिले. मला ही बातमी ऐकून काही खास आनंद झाला नव्हता, कारण मालक माझा नाईलाज होता, माझं प्रेम नाही. माझं अजूनही माझ्या नवऱ्यावरच प्रेम होतं, पण मालक खूप आनंदी होते. मालक माझी काळजी घेऊ लागले होते आणि त्यांची बायको सुद्धा खूप खुश होती. ती माझ्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेत होती. ती स्वतः मला ज्यूस आणून देत होती तर कधी दूध आणून देत होती. माझे औषध वगैरे मला स्वतःच्या हाताने वेळेवर देत होती. मी एक दिवस आणि एक महिना मोजून काढत होते. म्हणजे लवकरात लवकर बाळ मोजून काढत होते. म्हणजे लवकरात लवकर बाळ जन्माला येऊन माझी यातून सुटका होईल आणि जे पैसे मला मिळतील ते घेऊन मी माझ्या नवऱ्यासोबत ऐशो आरामात आयुष्य काढेल.
या दरम्यान मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. मी जेव्हा पण माझ्या नवऱ्याला फोन करायचे तेव्हा तो खूप उदास व्हायचा. एक दिवस माझ्या नवऱ्याचा मला फोन आला आणि म्हणाला की मी तुला तर ही गोष्ट करण्यासाठी होकार दिला होता, पण आता मला जाणीव होत आहे की ही साधारण गोष्ट नक्कीच नाही. तू परत ये. आपल्याला नको पैसे. आपण पैशांसाठी खूप मोठी चूक करतोय. तू तिथे आहेस पण इथे माझा जीव जळतोय. मी माझ्या नवऱ्याला म्हणायचे की आता खूपच थोडे दिवस राहिले आहेत, तुम्ही का दुखी होत आहात? जसं बाळ जन्माला येईल मालक मला घटस्फोट देतील आणि मी पुन्हा तुमच्याशी लग्न करेल आणि मग आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील. आपण खूप सुंदर घर खरेदी करू आणि आरामात जीवन जगू. माझं बोलणं ऐकून त्याने फोन बंद केला होता. मी आता माझ्या डोळ्यात पुढील स्वप्न रंगवू लागले होते. जसजसे दिवस जात होते तसा मी विचार करत होते की मी हे 2 कोटी रुपये कसे खर्च करेल. शेवटी तो दिवस देखील आला जेव्हा मी एका बाळाला जन्म दिला. मी त्या बाळाला मालकांच्या ताब्यात दिलं आणि स्वतः माझ्या नवऱ्याच्या घरी आले. पण घराचं दार वाजून वाजून माझे हात थकून गेले होते. कोणीच दार उघडलं नाही. मला माहिती होते की माझा नवरा यावेळी घरीच असतो, कुठे जात नाही. म्हणून मी गल्लीतील लोकांना दार तोडायला सांगितले कारण मी खूप घाबरले होते. जसं गल्लीतील लोकांनी दार तोडलं तर माझा नवरा तिथेच हॉलमध्ये पडलेला होता. ते पाहून मी खूप मोठमोठ्याने रडायला लागले होते. ओरडत होते पण आता खूप उशीर झाला होता. कदाचित त्याला माझं दुःख सहन झालं नव्हतं आणि तो या जगातून गेला होता. मी 4 दिवस रडतच काढले. मालकाजवळ जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. ते मला नक्कीच आधार देतील कारण मी त्यांच्या मुलाची आई होते असे मला वाटत होते. जेव्हा मी मालकांच्या घरी पोहोचले तर ते आपल्या बायकोसोबत खूप आनंदी होते. त्यांनी आपल्या बायकोला गळ्याशी लावलं होतं आणि आपलं बाळ मांडीवर घेऊन त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते. मला बघून मालक हसू लागले आणि म्हणाले की तुला तुझ्या नवऱ्याजवळ जाण्याची खूपच घाई होती. तुझा 2 कोटी रुपयांचा चेक तर घेऊन जायचा ना, ज्यासाठी तू हे सर्व केलं होतंस. मालकाने खिशातून 2 कोटी रुपयांचा चेक काढला आणि माझ्या हातात दिला आणि सोबतच एक कागद देखील देत म्हणाला, हा तुझा स्वातंत्र्याचा परवाना आहे. मी तुला घटस्फोट दिला आहे. आता तू जाऊ शकतेस. ते ऐकून तर माझ्या मनात स्फोट झाला होता. पैसे तर आले होते पण मी निराधार झाले होते, एकटीच राहिले होते. ज्याच्यामुळे मी एवढा मोठा पाऊल उचललं होतं आता तो नवराच या जगात राहिला नव्हता. मी मालकांसोबत पैशासाठी लग्न केलं होतं आणि याच लोभापोटी मी माझा नवरा गमावला होता. म्हणूनच म्हणतात की पैशांच्या किंवा कोणत्याच लालचमध्ये येऊन माणसांनी कुठलंही चुकीचे पाऊल उचलू नये. फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.